नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण जांभोरा येथील प्रगतशील शेतकरी सुरेश भाऊ खडोळे यांच्या शेतामध्ये पीक पाहणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर आज आपण त्यांना विचारू की त्यांना टाटा बिग एक्स सेवान कसं वाटलं. नमस्कार सुरेश भाऊ. नमस्कार. तुम्हाला टाटा बिग एक्स सेवामध्ये काय काय वैशिष्ट्य वाटले? फळं जास्त वाटले, फांद्या पात्याची संख्या जास्त, रोगप्रतिकार शक्ती चांगली चांगली आहे. पानार लो असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. तर आपल्यासोबत पुन्हा जांभोरातील शेतकरी दीपक भाऊ खडोळे, तर आपण त्यांना पण विचारू की त्यांना हे वाण कसं वाटलंय. दीपक भाऊ, याची बोंडाची साईज मोठी असल्यामुळे याला 5 पात्याचे बोंड आहे आणि जवळजवळ पात्याचे अंतर बोंडाचं आणि पात्याचं अंतर जवळजवळ असल्यामुळं एकदम चांगलं वाण आहे आणि केसाळ पण असं तर रोगप्रतिकार क्षमता कमी आहे. फळपांद्या कसं वाटतं दीपक भाऊ? फळफांदे बी जागोजागी 30 अंतरावर जवळजवळ 4 बोट फळफांदीचं अंतर आहे. दोन्ही बोंडामधलं अंतर? हा, दोन्ही बोंडातलं अंतर घेतले 2 किंवा 4 बोट अंतर आहे. एकदम चांगलं वाण वाटलं यावर्षी. येणाऱ्या हंगामामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? प्रत्येकाने हे वाण एकतरी लागवड करावी या वाणाची. नाही, आणि महत्वाचं म्हणजे काय आहे माहिती आहे बाकीच्या व्हरायटीपेक्षा असं हे वाण असं परफेक्ट वाटतो जरा. बाकीचे जरा बोंड बारीक राहतं, कापूस व्यसनी चिकट जातो. हे बोंड टाटा ठोकर बिग एक्सचे असल्यामुळे बोंड कसं वाटते तुम्हाला? हे ठोकर वाटतंय जरा. ह्या असं व्यसनी सोबत येईल. यावर्षी एवढं पाणी असताना सुद्धा बी पाणी वातावरणामध्ये चांगलं हे झालंय आणि म्हणजे टिकून राहिलं. आणि आता धागा बी लंब आहे ना. ओला दुष्काळ असल्याच्या याच्यामध्ये सुद्धा हे वाणामध्ये पात्याची गळ एकदम कमी प्रमाणात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कारण काय की मोठं बोंड असल्यामुळे पण याचं वजन भरण्याचं मागचं कारण पण असं आहे की प्रत्येकी बोंडामध्ये तुम्हाला जवळजवळ 40+ सरकीच्या बिया सापडतील. बिया सापडल्यामुळे बिया जास्त सापडल्यामुळे वजन जास्त वजनही 100% जास्त वाढणार तुमचं. नाही, प्रत्येक शेतकऱ्यांनी एकतरी पॅकेट पुढच्या लागवड करावी याची. तर येणाऱ्या हंगामामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी टाटा बिग एक्स या वाणाची लागवड करून आपल्या उत्पन्नात भर पाडावी. धन्यवाद. धन्यवाद.